हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण बघितला, कन्स्ट्रक्टर विथ पॅरामीटर पण बघितला. आता आपल्याला काय बघायचं आहे, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता. तर हा आपल्याला क्वेश्चन लिहायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिले एक्झाम्पल, आपण पहिले त्याची डेफिनेशन बघणार आहोत कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगची. नंतर मग त्याचं आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेणार की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय असते. तर हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++चा लेक्चर नंबर 6 आहे आणि युनिट नंबर 2. तर मी प्रॉपर MSBTची नोट प्रोव्हाइड केली, जी स्वतः मी मॉडेल आन्सर थ्रू काढलेलं आहे. तर मित्रांनो, तरी देखील अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, मी तुम्ही जास्त टाईम घेत नाही आणि आता आपलं टॉपिक सुरू करूया, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कारण आपले 4 मार्क्स आपल्याला एक्झाममध्ये भेटलेच पाहिजेत. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल सिलेबसमध्ये बघा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग विचारला आहे की नाही. तर बघा, इथं स्पष्टपणे दाखवलेलं आहे की बघा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग विचारलेला आहे, म्हणजे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगमध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ह्याच्यामधलं मी सर्व टॉपिक कव्हर केला, फक्त स्टॅटिक डेटा मेंबर फंक्शन ते राहिले आणि डिस्ट्रक्टर राहिलं आहे. तर याचं पण मी टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून टाकेन, म्हणजे आपला हा सेकंड युनिट कंप्लीट होईल. मग आपण DMHच्या सब्जेक्टवरती मूव ऑन करू. आता बघूया, आपण सिलेबसमध्ये बघितलं कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आहे. तर आता आपण बघून घेऊया की आपल्याला काय करायला लागेल. बघा, एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय विचारलं होतं. बघा, हा क्वेश्चन विचारलं होतं समर 23 मध्ये. आता तुम्ही बोला की पेपर सर विंटरला होतं, पण समर 23चा क्वेश्चन येऊ शकतो, का नाही येऊ शकत. त्यांच्या मनात आला की टाकायचं म्हणजे टाकू शकतात, ते त्याची प्रिपेरेशन करून ठेवा. काय होतं की एक्सप्लेन ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर, कन्फ्यूज होऊ नका. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग अँड द ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर सेम असतात. अच्छा, विथ एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पल आपल्याला लिहावा लागेल. म्हणजे की 1 मार्क आय थिंक तुमच्या कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगसाठी असू शकतो आणि 3 मार्क तुमच्या एक्झाम्पलसाठी आणि आउटपुटसाठी असू शकतात. म्हणजे 1 मार्क त्यामध्ये पण डिस्ट्रीब्यूट होईल, 2 मार्क असतील तुमच्या म्हणजे प्रोग्रॅमसाठी आणि 1 मार्क असेल तुमच्या आउटपुटसाठी. हे 2 आहेत. ओके, हां. तर आता आपण याची डेफिनेशन बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला आयडियल की म्हणजे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय असते. बघा, सिंटॅक्स मी ते नाही घेतलेलं आहे, कारण सिंटॅक्स मला नंतर वाटलं की इम्पॉर्टंट आहे इतका सिंटॅक्स येतं, कारण सिंटॅक्स जनरली विचारत नाही. पण डेफिनेशन बघून घेऊया. तर बघा, डेफिनेशन काय मित्रांनो, बघा की इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, म्हणजे आपल्या पहिल्यांदा काय लागेल इन OOP. म्हणजेच काय की OOPमध्ये काय की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग मीन्स क्रिएटिंग अ मल्टिपल कन्स्ट्रक्टर. म्हणजेच की काय क्रिएटिंग मल्टिपल कन्स्ट्रक्टर, म्हणजे खूप सारे कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा. म्हणजेच इन द सेम क्लास, म्हणजे एकाच क्लासमध्ये एकाच मी स्टुडंटची क्लास केली आहे, याच्यामध्ये मल्टिपल कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचे, ईच विथ द डिफरंट सेट ऑफ पॅरामीटर. म्हणजे त्याचे पॅरामीटर काय असतील, तर प्रत्येक कन्स्ट्रक्टरचा पॅरामीटर डिफरंट असेल, तोच काय असतो कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. हा एक पॉईंट लिहा. आणि दुसरा पॉईंट काय लिहा, बघा दुसरा पॉईंट असं लिहा मित्रांनो की दिस अलो creating object in a different way depending on what data is available at the time of the object creation. This allow, म्हणजे हा अलो करतो काय, कशाला अलो करतो की क्रिएटिंग ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी इन डिफरंट वे, वेगवेगळ्या वेने, डिपेंडिंग ऑन व्हॉट डेटा इज अवेलेबल ॲट द टाईम ऑफ द ऑब्जेक्ट क्रिएशन. म्हणजे कोणता डेटा अवेलेबल आहे आपण जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करत आहोत तेव्हा. सिम्पली हा एक पॉईंट लिहा, हा एक पॉईंट लिहा. कोणीही जर तुम्हाला 2 मार्क असेल 2 मार्क पण देऊ शकतो, 1 मार्क असेल तर 1 मार्क पण देऊ शकतो. तर कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगची ही डेफिनेशन तुम्ही लिहून या एक्झामला. आता आपण काय बघून घेऊ, तर आता आपण एक्झाम्पल बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला खूप आयडिया येईल, तुमचे मार्क पण सिक्युअर होतील. एक्झाम्पल तुम्ही कसं लिहिलं बघा, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल तुम्हाला लिहावं लागेल, तरच तुम्हाला टोटल 4 मार्क एक्झामला मिळतील. तर तुम्हाला पहिले काय करावं लागेल मित्रांनो, जी हेडर फाईल आहे ती पण टाकून घ्या. म्हणजे इन्क्लूड आयोस्ट्रीम ही हेडर फाईल तुम्ही ॲज इट इज टाकून घ्या. हेडर फाईल टाकला तुम्ही, मग पुढे तुमचं काम काय बघा, युझिंग नेम स्पेस स्टँडर्ड. हे तर आपलं तुम्हाला माहिती, सर्व प्रोग्राममध्ये आपण हे करतोच. हे कराल तर तुमचा प्रोग्राम पुढे तपासला जाईल किंवा चेक केला जाईल, नाहीतर तुमचा प्रोग्राम चेक केला जाणार नाही मित्रांनो. तर या गोष्टीची खात्रीशीर माहिती तुम्ही करून घ्या. नंतर मी ते काय केलं बघा, क्लास केले स्टुडंट नावाचं. ओके, क्लास केली स्टुडंट नावाची क्लास क्रिएट केली, त्याला कर्ली ब्रॅकेट्सने ओपन केला.
इथपर्यंत तुम्हाला समजलं. तुम्ही क्लास क्रिएट केलं आणि त्याला कर्ली ब्रॅकेटने ओपन केलेलं आहे. त्यानंतर मी काय केलं मित्रांनो, त्यानंतर मी काय केलं की स्ट्रिंगमध्ये नेम घेतला आणि इंटिजरमध्ये एज घेतला. म्हणजे मी काय केलं इथं की नेम आणि एज नावाचे 2 व्हेरिएबल घेतले. व्हेरिएबल बोलण्यापेक्षा तुम्ही त्याला डेटा टाईपमध्ये स्ट्रिंगमध्ये आणि इंटिजरमध्ये डिक्लेअर केलं सांगू शकता. हे 2 गोष्टी केल्यात. पब्लिकमध्ये आपण काय करतो, आपल्याला माहिती जेव्हा आपला कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो आपण पब्लिकमध्येच कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो. आता मित्रांनो लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग काय म्हणते की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचं मिनिंगच काय की मल्टिपल कन्स्ट्रक्टर विथ डिफरंट पॅरामीटर्स. म्हणजेच मल्टिपल कन्स्ट्रक्टर 1 2 3 डिफरंट पॅरामीटर समजला काय मला बोलायचं आहे ते. आता बघा म्हणजेच की काय, खूप सारे कन्स्ट्रक्टर क्रिएट करा पण त्याचे पॅरामीटर काय असले पाहिजे, डिफरंट असले पाहिजे. इथं पॅरामीटर बघा काय डिफॉल्ट आहे, इथे पॅरामीटर आहे, इथे पॅरामीटर आहे. समजलं इथं कसं. आता बघा पॅरामीटर म्हणजेच आपलं कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, सेम ॲज अ क्लास नेम. तर मी स्टुडंटसारखं एक अजून एक क्लास नेम तयार केला, त्याला आपण बोललो स्टुडंटचा काय हा कन्स्ट्रक्टर आहे राईट आहे. मग आता मला का प्रश्न पडला बघा की मी डायरेक्ट असा 2 असे ब्रॅकेट दिले आणि त्याच्या पुढे एक सेमीकॉलन करायला गेला जातो तो. पण लक्षात ठेवा फंक्शनच्या पुढे कधीच सेमीकॉलन नसतो. नाही फंक्शनच्या मध्ये व्हिडिओमध्ये पण डिक्लेअर केलं होतं बरोबर आहे. त्याच्यामध्ये कधीच त्याला द्यायचं नाही बरोबर आहे. आता बघा याच्या खाली आलो बघा, इथं नेम होता, एज होता. तो नेम इज इक्वल टू मी टाकला अननोन आणि एज टाकला 0. हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याच्यामध्ये कोणताच पॅरामीटर टाकलेला नाही. पण मी सांगितलं की नेम आहे तो अननोन ठेवा आणि एज आहे त्याला ती 0 देऊन टाका. इतकं समजलं. आता बघा काय आता माझ्या बघा काय स्टुडंटमध्ये या स्टुडंट नावाची स्ट्रिंग एंडमध्ये टाकला. स्टुडंट नावाचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केला त्यामध्ये टाकला स्ट्रिंग एन असा तुम्ही तिकडं डिक्लेअर केला राईट. आता बघा इथे काय होणार आहे, स्ट्रिंग एन टाकलेलं आहे म्हणजेच जो नेम असेल आणि एज असेल त्यामध्ये फरक बघा काय होणार आहे. आता नेममध्ये तुम्ही टाकू शकता की समजा टाकलात नेममध्ये टाका तुम्ही एन हा तुम्ही नेममध्ये टाकू शकता तुमच्या मर्जीनुसार बरोबर आहे. एन टाकू शकता आणि एजचे तुम्ही काय टाकू शकता, एजचे तुम्ही काय टाकू शकता तर सिम्पली ॲज इट इज 0 आहे तसाच, कारण आपण त्याला डिफॉल्टमध्ये 0 सेट केलेला आहे. समजलं. इथे एजमध्ये काय टाका 0 टाका. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पुढे काय करा बघा, मी इथे टाकला स्ट्रिंगमध्ये एन कन्स्ट्रक्टर क्रिएट केला डिफरंट पॅरामीटर. याच्यामध्ये पॅरामीटर वेगळा, यामध्ये पॅरामीटर वेगळा, यामध्ये पॅरामीटर वेगळा. लक्षात ठेवा हाच एक्झामिनर चेक करणार आहे की तुम्ही डिफरंट पॅरामीटर यूज करताय की नाही बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये पॅरामीटर स्ट्रिंग एन टाकला, इंटिजर ए टाकला म्हणजे नेममध्ये इथे काय येणार आहे तर सिम्पली इथे येईल एन आणि इथे द्यायचा काय सेमीकॉलन आणि इथे द्यायचा एजला ए. समजला. इतकंच होतं फक्त इतकंच या पुढे तुम्हाला करायचं आहे. हे तुम्ही करत मग तुम्ही काय केलं वॉइड डिस्प्ले. हा काय झाला कन्स्ट्रक्टर आहे नाही, हा फंक्शन आहे. वॉइड यूज केला आहे स्टुडंटच्या पुढे, वॉइड यूज केला स्टुडंटच्या पुढे वॉइड नाही कारण तो कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टरमध्ये रिटर्न टाईप लिहत नाही, वॉइड डिस्प्ले केला. आता बघा सी आऊट काय करायचं आहे बघा, सी आऊट करायचं आहे. सी आऊट नेम केला म्हणजे डिस्प्ले जो इथं नेम प्रिंट होईल. म्हणजे पहिला इथं काय येणार आहे ऑप्शनला इथे बघा इथे काय येईल, इथे येईल नेम आणि दुसरा काय आहे बघा एज आहे राईट एज. मग इथं खालती त्याच्या काय येणार आहे एज येणार आहे. सॉरी त्याच्या खालती आहे न्यू लाईन सांगितली त्यांनी नाही सांगितले. मग इथे तुमच्या पुढेच त्याची काय येईल एज येईल. समजलं इथपर्यंत. आता बघा पुढे इतका केलं मी. आता बघा या इथे सेकंड पेजवर हां बघा इंटिजर मेन. आता सर्व मेन फंक्शन कुठून येते मेन फंक्शनमध्ये म्हणजे इंटिजर मेनमध्ये आहे. ह्याच्यामध्ये मी स्टुडंटचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणजे जो पहिला स्टुडंट होता ना त्याचा मी काय केला फक्त S1 हा ऑब्जेक्ट क्रिएट केला. S1 ऑब्जेक्ट केला डिफॉल्ट म्हणून काय टाकलं नाही. स्टुडंट 2मध्ये म्हणजे हायचा ऑब्जेक्ट आम्हाला क्रिएट करायचा बरोबर आहे. त्यामध्ये स्ट्रिंग एन आहे म्हणजे या नंबरला असाइन केलेला आहे बरोबर आहे. मग त्यामध्ये मी टाकला प्रथमेश. प्रथमेश माझं नाव मी टाकून दिलं इथं. आणि S3मध्ये S3चा पण ऑब्जेक्ट क्रिएट केला तो या स्टुडंटसाठी व्हॅलिड आहे. याच्यासाठी आपल्याला प्रत्येकासाठी वेगवेगळा ऑब्जेक्ट क्रिएट करतो जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर डिफाईन करतो तेव्हा. त्याच्यामध्ये मी काय टाकला S3 पण त्यामध्ये नेम स्ट्रिंगमध्ये नेम म्हणजे एनमध्ये आपण नेम पण टाकायचं आहे आणि एज पण टाकायचे ए पण टाकायचं आहे. म्हणून मी ते टाकला एज टाकला सॉरी नेम टाकला अंतरा आणि एज टाकला 20. तर आता बघा मित्रांनो काय केला S1नी डिस्प्ले मेथडला कॉल केला,
S2ने पण डिस्प्ले नेमला कॉल केला आणि S3ने पण डिस्प्लेला कॉल केला. इतकं झालं आणि रिटर्न 0 करू प्रोग्रामला इथे संपवला. किती सिम्पल होता. इथे का टाकला प्रथमेश, कारण की इथे तिने स्ट्रिंग एनच घेतली. जर इथे अजून एक ए असता म्हणजे इंटिजर ए असतं मला एच पण पुट करावी लागली असते मित्रांनो. आता आउटपुट बघा, नेमचा काय बघा, इथं काय डिफॉल्ट आहे म्हणजे इथं अननोन आणि 0 येईल, कारण याची अननोन आणि ह्याला 0 आहे. मग इथे काय येईल तुमचा अननोन अननोन आणि इथे एज येईल याची 0. आता परत बघा, परत दुसऱ्या लाईनला काय प्रिंट होणार बघा, नेम आणि इथे येईल एज, राईट. मग नेम काय येणार आहे, नेम येणार आहे प्रथमेश. प्रथमेश त्याचा नेम आणि एज येईल त्याची 0, लहानच आहे प्रथमेश. आणि तिसरा येईल परत येईल नेम आणि नेममध्ये येईल अंतरा, कारण इथे आपण नाव घेतलेलं आहे त्याचं एज येईल 20, तर खूपच मोठी आहे, जाऊ दे. नेम अंतरा आणि एज 20 म्हणजे हा अंतरा आणि हा 20 इथे प्रिंट होईल. इथे प्रथमेश 0 आणि अंतराच्या एजची 20. असं तुम्हाला काही पण तुम्ही नाव टाकू शकता. कोणाचं पण नाव घ्या, एका मुलीचं नाव घेतलं, एका मुलीचं नाव घेतलेलं आहे. तर हा होता तुमचा सिम्पलचा प्रोग्राम. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील किंवा या रिलेटेड सब्जेक्टचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो. मीडिया पुढच्या व्हिडिओमध्ये जी पण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती असणार आहे तो क्वेश्चन एक्झामला येतो.